या घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात। ठाण्यामध्ये मनसैनिकांचा राडा म्हणजे ॲक्शनची रिॲक्शन असल्याचं मत सत्ताधारी नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे। मनसैनिकांच्या राड्यानंतर सुरू झालेल्या राजकीय रिॲक्शन काय आहेत पाहूयात। असा एक क्रियेला प्रतिक्रिया होत असते। पुन्हा जर क्रिया घडली तर पुन्हा प्रतिक्रिया घडेल। उस ॲक्शन का रिॲक्शन आहे। प्रथम चूक कोणी केली आणि प्रथम उंगली कोणी केली हा विषय महत्त्वाचा आहे। ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे। ही तर ॲक्शनची रिॲक्शन हा एकच मंत्र सत्ताधारी गटातील नेत्यांनी जपलाय। मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरेंना मराठा समाजाचा विरोध पत्करावा लागला। धाराशिवमध्ये तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या उधळल्या। याचाच बदला घेण्यासाठी मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर नारळ फेकले। हीच होती ॲक्शनची रिॲक्शन, म्हणजेच सुपारीचा बदला नारळाने। आता सत्ताधाऱ्यांच्या ॲक्शनवर संजय राऊतांनीही रोखठोक रिॲक्शन दिली आहे। बघा, असा एक क्रियेला प्रतिक्रिया होत असते। पुन्हा जर क्रिया घडली तर पुन्हा प्रतिक्रिया घडेल। हे कुठेतरी थांबवायचं की नाही थांबवायचं याचा विचार उभाटाने करायचा। उगीच आमच्या अंगावर नाही यायचं। तुम्ही तुमच्या गोष्टी करा, आम्ही आमच्या गोष्टी करताय। आमच्या अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मग हा संघर्ष असा सुरू होणार। त्यांनी जर पुन्हा क्रिया केली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल। ही कालच्या क्रियेची प्रतिक्रिया होती। पुन्हा जर त्यांना क्रिया करायची असेल तर त्यांनी करावी, प्रतिक्रिया उमटणार। देखिए, कोई भी नेता के सभा में आंदोलन करना इसका समर्थन मैं करूंगा नहीं, लेकिन मैं इतना ही कहूंगा कि राज ठाकरे जी के सभा में, उनके दौरे में उबाटा के लोगों ने जो गलत आंदोलन किया था उस एक्शन का ये रिएक्शन है। याची सुरुवात माननीय राजसाहेबांचा जेव्हा दौरा मराठवाड्यामध्ये होता तर त्यांच्या गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या, सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत। मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो, एकामेकाची बदनामी करतो, ठीक आहे, ते आता क्रमप्राप्त झालेलं आहे। परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे। औरंगजेब फॅन क्लबनी सांगितली होती, त्याच्यामुळे औरंगजेब फॅन क्लबनी राज ठाकरेंवरती सुपाऱ्या फेकून जी उंगली केली त्याचे पडसाद ठाण्यामध्ये शेण फेकून आणि नारळ फेकून झाले। त्यामुळे प्रथम चूक कोणी केली आणि प्रथम उंगली कोणी केली हा विषय महत्त्वाचा आहे। रिॲक्शन काय, ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल। ही सत्तेची मस्ती दाखवू नका बरं। नशीब त्यांचं काय ते समोर आले नाहीत। गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते। कोणी नारळ फेकला म्हणे, कोणी काय फेकलं म्हणे। जर समोर असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं। मग तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक सुरू असतानाच राऊतांनी मनसेलाही आव्हान दिलंय, तर मनसेनंही राऊतांचं आव्हान स्वीकारलं। पण काल जर ती काय कोण म्हणते ॲक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला। जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता। गेटवर तुमच्या समोर तुमच्या गाड्या निघताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी हल्ले केले। तुमच्या नाव नेत्याच्या नावाने घोषणा दिल्या, शिव्या दिल्या। अजून काय आमच्या नेत्यांनी अजून कुठल्या अंधारात यायचा? आणि त्यांची तशी इच्छा असेल तर ती मी पूर्ण करायला तयार आहे। वेळ तारीख त्यांनी सांगावी, मी येणार। ठाण्यातील राड्या प्रकरणी अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आलंय। अविनाश जाधव यांनीच हल्ल्यासाठी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत 32 महिला आणि 12 पुरुष कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय।
ये नामर्दोंगी की बात मत करो। हाँ, और हमारा परिवार है तो आपका भी है ना। आपको परिवार नहीं है, आपने संन्यास लिया है, तो याद रखना आपका भी परिवार है और हम लोग पागल लोग हैं। हमारे नाद में मत लगो संजय राउत, आप हमारे घर तक आओगे तो हम भी आपके घर तक आएंगे। दरम्यान राड्यानंतर आता राज ठाकरेंनी मनसैनिकांना सबुरीचा सल्ला दिलाय. फक्त जशास तसं नाही तर जशास दुप्पट तसं उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवली. ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे. महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत. ही संस्कृती किमान आपल्याकडनं पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना, याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू. राज ठाकरेंनी मनसैनिकांचं मोहोळ शांत करण्याचा प्रयत्न केलाय. पण ॲक्शन रिॲक्शनच्या या राड्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडू नये याचीही दखल कोणीतरी घेणं गरजेचं आहे. भाग्यश्री प्रधान, NDTV मराठी, ठाणे.